का नाही तर काय? जागतिक महिला दिनानिमित्त आज आपण येथे जमलो। वासुदेव सर शाळेचे खूप घाईचा एक आईचा आईचा एक ताईचा जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा बाहुली होती खेळ खेळाया झाली मोठी मोहरे गाया घमघमे सारा गंध जाईचा जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा एक आईचा आईचा एक ताईचा शेळ चिखल अंगावर झेलून स्त्री शिक्षणासाठी झटल्या सावित्रीबाई आजच्या या कार्यक्रमात सुरुवात करते। या स्त्री शक्तींना वंदन हळदी कुंकू समारंभासाठी जमलेले सर्व मान्यवर तसेच प्रमुख पाहुणे देवी आणि भरत मॅडम या सर्वांचे मी स्वागत करते। तसेच उपस्थित सर्व माता भगिनी या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण रोज सकाळी उठल्या उठल्या ईश्वराचे स्मरण करतो। दिवसाचे असे आपली थोर भारतीय संस्कृती सांगत असते आणि त्यामुळे आपल्या मनाला शांती मिळते।
स्वागत गीत। खूप छान समस्त नारी वर्गाचं शब्द सुमनांनी स्वागत केले। छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवणाऱ्या व छावा क्रांतीवीर सेना महाराष्ट्र राज्य पुरस्कार तसेच शृंगेरी देवी पुरस्कार, शिवशंभू पुरस्कार, कलारत्न पुरस्कार, शिवरायांची वाघेड पुरस्कार, एकवीरा कला संस्था सन्मान ह्या पुरस्काराने सन्मानित छत्रपती संभाजी या दिवसाची खरी सुरुवात स्त्रियांच्या सामूहिक प्रयत्नांनी अमेरिकेत 1908 साली 8 मार्च 1908 मध्ये न्यूयॉर्कमध्ये कपड्याच्या कारखान्यात काम करत असलेल्या महिलांनी काम जास्त पण मजुरी कमी या कारणामुळे लढा पुकारला। स्त्रियांनी संघटित होऊन स्वतःचा अधिकार मागण्यासाठी
हॅलो, नमस्कार. सर्वप्रथम सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. छान नटून आलेत सगळ्या, खूप छान दिसत आहे. व्याख्यानाला सुरुवात करताना महिला सक्षमीकरण आणि बालसंस्कार हे दोन्ही विषय आपण ज्या व्यक्तीकडून, ज्या स्त्रीकडून शिकू शकतो ती स्त्री म्हणजे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, ज्यांनी छत्रपती शिवरायांना घडवलं. अनेक माणसं वाघासारखं बोलतात, अनेक माणसं वाघासारखं राहतात, पण या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वाघ बनवण्याचं काम फक्त छत्रपती शिवरायांचे विचार करतात. ज्यांच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे सागरा समान, ज्यांचे छत्र म्हणजे आभाचा सन्मान, जो त्या सूर्याची शान, मराठी मनाचा धगधगता स्वाभिमान, काळीज आहे सह्याद्री ज्याला शंभूंचा अभिमान. महाराष्ट्राच्या देवारात ज्यांचं पहिलं स्थान आहे, ज्यांच्या वेळ मराठ्यांचा भगवा आसमंत आहे, कृपावंत आहे, दयाचा वसंत आहे, असे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. आज 450 वर्षानंतर सुद्धा आपण छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानतो, कारण तसे आदर्श राजा ते होते. पण हा राजा कोणी घडवला? स्वराज्याची गाथा लिहिण्यासाठी शिवरायांना प्रेरित करणाऱ्या आदर्श संस्कारांची शिदोरी वंदनीय जिजामाऊली यांच्या चरणी प्रथमता नतमस्तक. तू तलवारीची धार, तू अन्यायावर वार, तू तलवारीची धार, तू अन्यायावर वार, शतकांच्या लाचारीवर तू वज्राचा प्रहार, तू वज्राचा प्रहार. ज्यांनी फक्त स्वप्न पाहिली नाहीत तर ती पूर्ण देखील केली. शहाजीराजांच्या स्वप्नातलं, त्यांच्या संकल्पनेतलं स्वराज्य ज्यांनी खऱ्या अर्थानं निर्माण केलं. आपल्या पतीच्या गैरहजेरीत या महाराष्ट्राच्या मातीला, ज्या मातेने 2-2 छत्रपती बहाल केले, ज्यांनी शिवशंभूंना अर्जुनाची एकाग्रता, एकलव्याची गुरुभक्ती, श्रावणबाळाची मातृभक्ती इत्यादी सर्व गुण संपन्न बाळकडू पाजले, अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांना प्रथमता मानाचा मुजरा. मातृत्वाच्या गौरवाचा मानदंड स्थापन करणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, तुमच्या आमच्या अंधारल्या घरामध्ये ज्ञानाचा प्रकाश निर्माण करणाऱ्या सावित्रीबाई फुले, पहिल्या संस्थापिका तानुबाई बिर्जे, पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले, असा प्रवास करत करत राणी लक्ष्मीबाई, आणि असा प्रवास करत करत तुम्ही इथे बसलेल्या सगळ्या स्त्रिया तुमच्या सर्वांच्या स्त्री शक्तीला प्रथमतः नतमस्तक होते. आई सरस्वतीच्या चरणी नतमस्तक होते. हे बघा, सुरुवात करण्याआधीच सांगते, तुम्हाला हसवण्याची आणि रडवण्याची दोन्ही जबाबदारी माझी. फक्त आता व्याख्यानाला सुरुवात झाली, त्यामुळे सुरुवातीला तुम्ही आनंदात राहा, पुढे तुम्हाला हसवण्याची रडवण्याची जबाबदारी माझी. दाखवून द्या तुम्ही स्त्रिया आहात. टाळ्या वाजवायच्यात ना तर मनापासून वाजवा, उगाच टिकल्या वाजवल्यासारख्या टाळ्या वाजवू नका. एका आजीने आपल्या नातीला फार सुंदर प्रश्न विचारला. लहानशी नात होती, तिने विचारलं, आजी स्त्री म्हणजे काय? आणि त्या आजीने उत्तर द्यावा, बाळा स्त्री सुद्धा एक मनुष्य असते, तिला पण तिचे आयुष्य असते. बाळा स्त्री सुद्धा एक मनुष्य असते, तिला पण तिचे आयुष्य असते. दिवसली तर नागिण असते, तुडवली तर वाघीण असते. तान्याबायाची नीज असते, तिच्याच गर्भात भविष्याचे बीज असते. बाळा स्त्री म्हणजे एक शक्ती असते, स्त्री म्हणजे एक शक्ती असते. अशीच स्त्री शक्ती 450 वर्षांपूर्वी जागृत झाली होती. असं म्हणतात, हे स्वराज्य व्हावं ही स्त्रींची इच्छा, ही स्त्रींची इच्छा छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केली. पण ती का केली? त्यांच्या आईचा आदर्श होता, त्यांच्या आईचे संस्कार होते. आज आमची मुलं मोठ्या मोठ्या शाळेत जातात, महाविद्यालयात जातात, पण 450 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांना शिकायला कुठलंही विद्यापीठ नव्हतं, कुठलंही कॉलेज नव्हतं. ते फक्त जिजाऊ नावाच्या चालत्या बोलत्या विद्यापीठात शिकले होते. आणि जिजाऊ नावाचं विद्यापीठ काय शिकवतं? तर जो मासा पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने खाली जातो तो मासा सर्वसामान्य असतो, पण जो मासा पाण्याच्या विरुद्ध दिशेने वर येतो ना, तो मासा सर्वश्रेष्ठ असतो. हेच 450 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. आदिलशाही, मुघलशाही, निजामशाही या सर्व शाह्यांच्या प्रवाहाविरुद्ध जाऊन हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. पण ते कसं? ते म्हणतात ना, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत.
जेव्हा जेव्हा या समाजावरती, जेव्हा जेव्हा या माणुसकीच्या धर्मावरती ग्लानी येते, तेव्हा कुणाला कुणाला तरी का होणार देवदूत म्हणून जन्म हा घ्यावाच लागतो. आणि शहाजीराजांचा जन्म झाला. वर्ष झाली, 4 वर्ष झाली. इकडे लखुजीराव जाधव, म्हाळसाबाई उर्फ गिरजाबाई यांच्या पोटी एक कन्यारत्न जन्माला आलं. कन्यारत्न जन्माला आलं म्हणून लखुजीराव जाधवांना फार आनंद झाला. त्यांनी हत्तीवरून साखर वाटली आणि मुलीचं नाव ठेवलं जिजा. आणि इथून सुरू झाला स्वराज्याचा खरा पाया. मुलीचं नाव ठेवलं जिजा. 450 वर्षांपूर्वी हत्तीवरून साखर वाटली होती. का तर मला मुलगी झाली. आणि आज त्याच महाराष्ट्राच्या मातीत 3 वर्षांच्या लेकीवर बलात्कार होतो. ही महाराष्ट्राच्या मातीची खरी शोकांतिका आहे. मुलगी झाली. दोघेही 10-12 वर्षांचे होते. शहाजीराजे 10-12 वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले. आता सगळी जबाबदारी शहाजीराजांच्या शिरावर आली. जबाबदारी पेलण्याचं सामर्थ्य जिजाऊंचे वडील लखुजीराव जाधवांनी बघितलं. आणि लखुजीराव जाधवांनी ठरवलं की आपल्या लेकीचा विवाह याच लेकरवर लावायचा. आणि डिसेंबर 1605 मध्ये जिजाऊंचा शहाजीराजांशी विवाह झाला. आता इथून पुढे सुरू होतं तर खऱ्या अर्थाने एक स्त्री किती खंबीर असावी, एक स्त्रीनं किती धीट असावं हा इतिहास. जिजाऊंचं लग्न झालं, पहिलं मूल झालं. जिजाऊंसमोर प्रश्न उभा राहिला, पहिला मुलगा आहे, काय नाही ठेवायचं बरं. एक दिवस शहाजीराजे मोहिमेवरून आले व राजमाता जिजाऊंना म्हणाले, जिजाऊ बारेजांचं नाव काय ठेवलं बरं. तेव्हा जिजाऊ म्हणाले, राज तुम्ही इथे नव्हतात तर आम्ही काहीच नाव ठेवलं नाही, पण काय बरं नाव ठेवू. आणि जिजाऊ अचानक रडायला लागल्या. शहाजीराजे सांगतात, काय झालं. जिजाऊ सांगतात, राज मला माझ्या भाऊजींची खूप आठवण येते. राज मला माझ्या भाऊजींची खूप आठवण येते. आता भाऊजी म्हणजे जे खंडाळांच्या हत्तीवरून जाधवांचं आणि भोसल्यांचं वैर निर्माण झालं होतं ना, त्यात लखुजीराव जाधवांचा दत्ताजी नावाचा मुलगा मारला गेला होता व शहाजीराजांचा संभाजी नावाचा चुलत भाऊ मारला गेला होता. आता शहाजीराजांचा चुलत भाऊ म्हणजे जिजाऊंचा दीर. जिजाऊ सांगतात, राजा मला माझ्या भाऊजींची खूप आठवण येते. आणि जिजाऊंच्या दीराच्या आठवणीत जिजाऊंच्या पहिल्या मुलाचं नाव ठेवलं संभाजी. वर्ष झाली, 4 वर्ष झाली, 6 वर्ष झाली. आता मात्र जिजाऊ 6व्या अपत्याला जन्म देणार होते. सगळीकडे अंधकार माजला होता, हाहाकार माजला होता. आणि जिजाऊंचे वडील, स्वतःचे वडील आपल्या लेकीला कैद करायला आले. यापेक्षा दुसरी दुर्दैवाची गोष्ट नाही. आपल्याच लेकीनं आपल्याच बापानं आपल्या लेकीला कैद करावं का हा प्रश्न शहाजीराजांना पडलाय. पण ते करू तरी काही शकतात. आता विचार पडला, जिजाऊंना न्यायचं कुठं. तेव्हा लक्षात आलं, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात वसलेला, निसर्गाच्या कुशीत वसलेला, निसर्ग देवतेने बहाल केलेला निसर्ग सौंदर्य दऱ्याखोऱ्याचा रस्ता हाच तो शहापूरच्या माहुलीचा किल्ला. आणि जिजाऊंना माहुलीच्या किल्ल्यावर नेण्यात आलं. जिजाऊंना 5वा महिना सुरू झाला होता. आजूबाजूच्या महिला यायच्या, विचारायच्या, महासाहेब तुम्हाला काय खाऊ वाटतंय. महासाहेब तुम्हाला काय खाऊ वाटतंय. जिजाऊ काहीच बोलायच्या नाही. एक दिवस शहाजीराजे मोहिमेवरून आले व घोड्यावर बसूनच राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांना म्हणाले, जिजाऊ तुम्हाला कसले डोळे लागलेत, आम्हालाही सांगा, आम्हालाही कळू द्या. तेव्हा राजमाता जिजाऊ डोक्यावर आदमीने पदर घेऊन उभ्या राहिल्या. शहाजीराजांसमोर गेल्या व शहाजीराजांना म्हणाल्या, राजे तुमच्या डोक्यावरची पगडी आम्हाला द्या, तुमच्या हातातील स्वाभिमानाची तलवार द्या, तुमच्या कमरेचा पट्टा द्या आणि घोड्यावरून खाली उतरा. शहाजीराजांना प्रश्न पडला, हे कसले डोळे, आता कसले डोळे लागतात. एक युजली महिलांना हे खाण्याचे ते खाण्याचे जे काही असेल खाण्याचे डोळे लागले. पण राजमाता जिजाऊंना कसले डोळे लागले होते. राजमाता जिजाऊंनी सांगितलं, राजे तुम्ही उतरा. शहाजीराजे घोड्यावरून उतरले. शहाजीराजांनी डोक्यावरची पगडी दिली, जिजाऊंनी ती डोक्यावर ठेवली. कमरेचा पट्टा दिला, कमरेला बांधला. म्यानातून तलवार काढून राजमाता जिजाऊंच्या हातात दिली आणि राजमाता जिजाऊ घोड्यावर बसल्या व शहाजीराजांना म्हणाल्या, राजे
हेच आमचे डोहाळे माझ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांना कसले डोहाळे लागले होते. रणांगणात तलवार चालवण्याचे, रणांगणात घोडे चालवण्याचे, हे अन्याय अत्याचार थांबवण्याचे आणि हे स्वराज्य निर्माण करण्याचे डोहाळे लागले होते माझ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांना. आता जिजाऊ सांगतात, राज माझा जीव इथे घुसमटतोय, राज मला घेऊन चला. आणि मग आता जिजाऊंना शिवनेरी यायचं नियोजन झालं. माहुली, शहापूर, किनवली, मुरबाड, नाणेघाट पार झाला आणि जिजाऊंना वेदना होऊ लागल्या, जिजाऊंना चक्कर येऊ लागली. जिजाऊ सांगतात, राज मला नाहीच चालवत. शहाजीराजे सांगतायत, तुम्ही जर अशात चालत राहिलात ना तर तुमच्या वडिलांना आपल्याला कैद करायला वेळ लागणार नाही. जिजाऊ सांगतात, माझे वडील आहेत ते मला काहीच करणार नाही, तुम्ही पुढे निघून जा. पण शहाजीराजे सांगतात, तुम्हाला असं आम्ही सोडून कसं पुढे निघून जाऊ. आणि जिजाऊंची व्यवस्था कशी बेशी शिवनेरीला झाली. 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले. जिजाऊंना 8वा महिना सुरू झाला. एक दिवस शिवनेरी गडावर शांतता 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 पसरलेली असते. जिजाऊ सांगतात, अरे कोणीतरी बोला ना, अरे कोणीतरी सांगा ना, अरे कोणीतरी बोला ना, कोणीतरी सांगा ना. आज शिवनेरी गडावर इतकी स्मशान शांतता का आहे. पण कुणीच काही बोलत नव्हतं. एक दासी पुढे आल्या व काही न बोलता रडायला लागल्या. मासाहेब सांगतात, का रडताय, सांगा ना कोणीतरी, ही रडारड, ही शांतता कशासाठी आहे. आणि मग बाजूलाच विश्वासराव उभे असतात. जिजाऊ सांगतात, विश्वासराव काय झालं, आम्हाला कळायला हवं, काय एवढी शिवनेरी गडावर स्मशान शांतता आहे. आणि विश्वासराव म्हणाले, मासाहेब दौलताबादच्या सुलतानाच्या दर्शनासाठी लक्ष्मणराव जाधव गेले असता, त्यांच्यासोबत राहोजी, अचलोजी, यशवंतराव सुद्धा होते. तुमच्या पित्यासह 3 बंधूची हत्या झाली. महासाहेब हत्या बरबादशाच्या दरबारात कत्तल झाली. आता जिजाऊंना काही कळेना. ज्यांनी मला जन्म दिला ते बाप आज माझे निघून गेले, ज्यांच्या बरोबर मी लहानाची मोठी झाले ते बंधू आज माझे निघून गेले. आता कसं होणार. जिजाऊ कोपऱ्याला जाऊन रडायच्या. दासी त्यांना समजवायच्या, मासाहेब तुम्ही 8 महिन्याच्या गर्भवती आहात, तुमच्या परिस्थितीचा परिणाम गर्भावर होईल. आणि मग जिजाऊंनी ठरवलं की मी 8 महिन्याची गर्भवती आहे, मला हे हिंदवी स्वराज्य घडवायचं आहे. आणि जिजाऊंनी रडणं थांबवलं. 9वा महिना सुरू झाला. अखेर तो सोनियाचा दिवस आला. जिजाऊंना वेदना होऊ लागल्या. दासी त्यांना दारुण महालात घेऊन गेल्या. सकाळ झाली होती, सकाळची वेळ होती. नेलं दारुण महालात. किल्लेदार होते विजयराज आणि विश्वासराव, भोसल्यांच्या नात्यातलेच होते. आता सकाळ झाली, दुपार व्हायला आली. विजयराजांनी चिंता वाटू लागली. ते दारुण महालाच्या दरवाजाजवळ गेले. दासी बाहेर आल्या. विजयराज म्हणाले, काय झालं. दासी म्हणाले, अजून काहीच नाही. पुन्हा थोड्या वेळाने विजयराज गेले. दासी बाहेर आल्या. विजयराज म्हणाले, काय झालं. दासी म्हणाले, अजून काहीच नाही. आता मात्र विजयराजांना चिंता वाटू लागली. स्वराज्याच्या मालकिणीला काय झालं तर मी शहाजीराजांना काय सांगू. आणि पुन्हा एकदा विजयराज गेले. दासी बाहेर आल्या व आनंदाने सांगू लागल्या, मुलगा झाला मुलगा, मुलगा झाला मुलगा, मुलगा झाला मुलगा. अरे 5 गुलामी सत्ता या महाराष्ट्राच्या ओरावर थया थया नाचत होत्या. मंदिराची मंदिरे लुटली जात होती. वासुदेवांची भूपाली आणि संतांची कौने या महाराष्ट्रात घुमतच नव्हती. अशावेळी 19 फेब्रुवारी 1630 फाल्गुन वैद्य तृतीया वागचते नडला त्याला फाडला, असं हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. पण यापुढे राजमाता जिजाऊंनी नक्की कसे संस्कार केले हे आपल्याला, म्हणजे आपण म्हणलो ना की महिला सक्षमीकरण आणि बालसंस्कार. आता बालसंस्कार म्हणजे नक्की काय ते यापुढे ऐका. गुलामीच्या कालोखात तेजस्वी सौदामिनी कडाडली. गुलामीच्या कालोखात तेजस्वी सौदामिनी कडाडली. आई जिजाऊ स्वरूप घेऊन या भूतलावर उतरली. तिच्याच उदरी शिवराय नामक
झंझावात जन्मले, छत्रपती बनून स्वराज्याचे तारणहार झाले, छत्रपती बनून स्वराज्याचे तारणहार झाले. राजमाता जिजाऊ कुठल्या देवीचा अवतार नव्हत्या किंवा कुठल्या चमत्कार करणाऱ्या स्त्री नव्हत्या, पण फक्त राजमाता जिजाऊंच्या संस्कारातच छत्रपती शिवाजी महाराज घडले. संस्कारिले जीवन ज्योती घडविले शिव छत्रपती. अन्यायाच्या जुलमात बुडाले सह्याद्रीचे कडे, धन धान्याची रास तुडवी यवनाचे घोडे. रयतेवर माजला अन्याय, माझ्या आया बहिणींची इज्जत टांगली वेशीवरती. चला उठा राजे, चला उठा राजे, घ्या तलवार हाती, वाया जनतेचे वाई, वाया स्वराज्याचे छत्रपती. हे संस्कार राजमाता जिजाऊंनी महाराजांवर केले. शिवाजी राजे लहान असताना खेळ खेळायचे. खेळही असा तसा नाही, खेळ खेळायचा तोही स्वराज्याचाच. आता तो कसा, तर कुणीतरी दगडाचं सिंहासन बनवायचं, कुणी शेतकरी बनायचं, कुणी शिपाई बनायचं. आणि शिवाजीराजे मात्र त्या खेळातील सिंहासनावर राजे होऊन बसायचे. आणि मग त्या खेळातील शेतकरी येऊन सांगायचा, राजा त्या सावकारानं माझी जमीन लुबाडली, राजा त्या सावकारानं माझी जमीन लुबाडली, राजा मला न्याय द्या, राजा मला न्याय द्या. न्याय करायचे ते बाळ शुभा आणि पाहायच्या त्या राजमाता जिजाऊ आणि सांगायच्या, अरे पोरा तुला व्हायचंय ते हेच. हे संस्कार राजमाता जिजाऊंनी महाराजांवर केले. आई कशी असावी याचं कीर्तिवंत, मूर्तिवंत आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ महासाहेब. आता ते कसं, शिवाजीराजे 7-8 वर्षांचे होते, घोड्यावरून स्वार शिकवले जात होते. एक दिवस शिवाजीराजे घोड्यावर बसले व आकाशातून लख वीज पडावी इतक्या वायू वेगाने घोडा धावत होता. मागे मावळ्यांचे घोडे, पुढे शिवबाचा घोडा, मागे मावळ्यांचे घोडे, पुढे शिवबाचा घोडा टाप टाप पळत होता. अशा वेळी रस्त्यामध्ये भला मोठा दगड आडवाला, घोड्याचा खूर खाली निसटला, घोडा खाली पडला आणि शिवाजीराजे खाली पडले. मावळे त्यांना उचलण्यासाठी धावत गेले. तेवढ्यात राजमाता जिजाऊ म्हणाल्या, थांबा. राजांना कुणी उचलायचं नाही. मावळे जाग्यावरती थांबले. शेवटी शिवाजीराजे गडबडत उभे राहिले व जिजाऊ मासाहेबांसमोर गेले व जिजाऊ मासाहेबांना म्हणाले, मासाहेब आम्हाला याचं दुःख नाही की आम्ही खाली पडलो. मासाहेब आम्हाला याचं दुःख नाही की आम्ही मातीत पडलो, पण मासाहेब आम्हाला याचं दुःख आहे की तुम्ही आम्हाला उचलायला का आला नाही. तेव्हा राजमाता जिजाऊंनी उत्तर दिलं, बाराजे आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जो माणूस पडल्यानंतर त्याला उठण्यासाठी कुणाच्या तरी आधाराची गरज असते ना, तो माणूस आयुष्यात कधीच उभा राहू शकत नाही. आणि तुम्हाला तर हिंदवी स्वराज्य उभं करायचंय, मग आधी तुम्ही संकटातून उभे राहा. हे संस्कार राजमाता जिजाऊंनी महाराजांवर केले. आजच्या काळातील राजमाता जिजाऊ होण्याची तुम्हाला खऱ्या अर्थानं गरज आहे. आम्हाला वाटतं आमच्या मुलांना शिवाजीराजांसारखं व्हावं, पण आम्ही स्वतः जिजाऊ झालंय का, हा सर्वात पहिला प्रश्न. आता तुम्हीच सांगा, 450 वर्षांनंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही आम्ही आदर्श मानतो ना? का मानतो? त्यांनी काहीतरी जगावेगळं केलं, काहीतरी समाजावेगळं केलं म्हणून, की त्यांनी औरंगजेबासारखे अन्याय केले, अफजल खानासारखे अत्याचार केले म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानतो का? नाही. तर त्यांनी काहीतरी जगावेगळं केलं आणि काहीतरी समाजावेगळं, समाजाच्या हिताचं केलं. पण हेच जर आज आमचं मूल जरा काही जगावेगळं, जरा काही समाजावेगळं करायला लागलं ना, की आमचे आईवडील लगेच सांगतात, बाळा माणसानं ना अंथरूण पाहून पाय पसरावे. पण ताईंना एक सांगते, ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मुलाला ठणकावून सांगाल ना की बाळा तुला जितके लांब पाय पसरायचेत ना तितके लांब पाय पसर, अंथरुणाचं काय ते तुझा बाप बघून घेईल, हे ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मुलांना सांगाल ना, त्या दिवशी तुमच्या मुलांची खऱ्या अर्थानं प्रगती होईल. हे संस्कार आमच्या मुलांवर होणं गरजेचं आहे. आज आमची आई मुलाचं कौतुक कसं करते? आमचा पिंट्या ना कुणाच्या हल्यात नाही, हरकतीत नाही. त्याचा तो शाळेत जातो, ट्युशनला जातो, कॉलेजला जातो, जे काही असेल ते, आणि घरात बसतो. मग 450 वर्षांपूर्वी राजमाता जिजाऊंनी सुद्धा हेच करायला पाहिजे होतं. आमचा शिवबा ना
कुणाच्या हल्यात नाही, हरकतीत नाही. अफजल खानाकडे तो बघत नाही आणि औरंगजेब त्याला माहीत सुद्धा नाही. हे राजमाता जिजाऊंनी सांगायला होतं. नाही, आज आमची मुलं पिकनिकला झाली, एक आई काळजीपोटी सांगते, मी त्याला दोष देत नाही, पण फक्त एक सत्य परिस्थिती तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते. आई काय सांगते, बाळा आता तू पिकनिकला चाललायस ना, तर बसमध्ये तू मागच्या सीटवर बसू नको, तू पुढच्या सीटवर बसू नको. आता का मागून काय झालं, मागच्या मुलांना होईल, पुढून काय झालं, पुढच्या मुलांना, तू मधल्यामध्ये सेफ. 450 वर्षांपूर्वी राजमाता जिजाऊंनी असं काही सांगितलं नव्हतं, तर राजमाता जिजाऊंनी सांगितलं होतं, बाळा आज जरी ही रयत पारतंत्र्याच्या अंथरुणावर झोपत असली ना, तरी उद्याचा सूर्य यांच्यासाठी स्वातंत्र्याचाच उगवला पाहिजे, आणि यासाठी तुला हे हिंदवी स्वराज्य निर्माण करायचंय. हा आदर्श राजमाता जिजाऊंनी दिला. हा आदर्श तुम्ही तुमच्या मुलांना देणं फार गरजेचं आहे. हे बघा, आज हे व्याख्यान शाळेत आहे, मी शिक्षण व्यवस्थेला दोष देणार नाही, पण सर मला काय बोलायचं आहे त्यातून हे समजून घ्या. मला काही शिक्षण व्यवस्थेला दोष द्यायचा नाही. आता मागे मी एकदा व्याख्यानाला गेले होते नगरला, प्रवास दूरचा होता म्हणून रात्री तिथेच थांबले, सकाळी ट्रेनने घरी येणार होते. सकाळी एका शाळेला भेट द्यायला गेली. आता सकाळी निघताना ना त्या घरातील आई आपल्या मुलाला सांगते, बाळा यात मी गरम पाणी भरलं, तुझं पाणी तू प्यायचं, तुझं पाणी तू कुणाला द्यायचं नाही आणि दुसऱ्यांचं पाणी तू प्यायचं नाही. आता तेच मूल शाळेत गेल्यावर शिक्षकांनी त्याला सांगितलं, बाळा एकनाथ महाराजांनी काशीवरून आणलेलं पाणी गाढवाला पाजलं. मग मुलांनी नक्की करायचं काय, ही कॉन्ट्रास्ट एज्युकेशन सिस्टम झाली. आज पहिला तास मराठीचा काय शिकवतात, ये रे रे पावसा. दुसरा तास इंग्रजीचा काय शिकवतात, रेन रे गोवे. मग आता मुलांनी नक्की करायचं काय, हा सर्वात मोठा प्रश्न. शिक्षण व्यवस्थेला दोष देण्याचा माझा हेतू नाही. आता ही लहान लहान मुलं तुमचीच मुलं आहेत, त्यांना स्वतःला विचार. आता या वयात त्यांना काहीच कळत नाहीये. ते रोज म्हणतात भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, सगळे म्हणताना ते रोज म्हणतात. आता इथल्या कुठल्याही मुलाला उठवलं आणि सांगितलं ना बाळा म्हण, ते लगेच म्हणणार. का तर त्यांचा परिचय झालाय, दिनक्रम झालाय. पण सांगा तुम्ही, खऱ्या अर्थाने याची गरज कधी असेल, लहान असताना व्हावं, पण त्या पुढे जाऊनही ते तसंच राहिलं पाहिजे. हे बघा, आता थिएटरमध्ये चित्रपट बघायला गेल्यानंतर सगळ्यात पहिले राष्ट्रगीत लागतं, म्हणजे चित्रपट सुरू होण्याच्या आधी. मग आमचा आयुष्याचा चित्रपट ज्या कॉलेजमधून सुरू होतो ना, त्या कॉलेजमध्ये ज्या दिवशी राष्ट्रगीत होईल ना, त्या दिवशी आमच्या मुलांची खऱ्या अर्थानं प्रगती होईल. प्रत्येक वेळी मुलांना दोष देऊन फायदा नाही आहे, तर मुलांच्या मनावर काही संस्कार होत आहेत ही गोष्ट सुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे. कारण या मुलांना मी शाळेत शिकवतो भारत माझा देश आहे, पण कॉलेजला गेल्यानंतर हे सगळं बंद होतं जेव्हा त्यांना खऱ्या अर्थानं त्याची गरज असते. ही वस्तुस्थिती आज आहे. त्यानंतर आता आमच्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास फक्त मार्कांपुरती अभ्यासायला आला आहे. आमच्या शिक्षण व्यवस्थेने फक्त 4 मार्काला 5 मार्काला, तो सुद्धा ऑप्शनला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ऑप्शनला येऊन ठेवला आहे. आणि मग आम्ही म्हणतो आमच्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श माना. कसे मानतील जर त्यांना त्यांचा इतिहासच माहिती नसेल? कसे मानतील? जर त्यांना इतिहास माहिती झाला तर ते छत्रपती शिवाजी महाराजांना असेल, छत्रपती संभाजी महाराजांना असेल आदर्श मानतील. छत्रपती शिवाजी महाराज थोडके का होईना माहिती आहेत, पण छत्रपती संभाजी महाराज मात्र आमच्या महाराष्ट्राच्या मातीतल्या मुलांना माहिती नाही. ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. हा इतिहास आम्ही सांगितला पाहिजे, आमच्या धर्माचं शिक्षण आम्ही दिलं पाहिजे. हे बघा, मी विशिष्ट धर्माबद्दल बोलत नाही, लक्षात घ्या. दुसऱ्याचा धर्म किती वाईट आहे हा सांगण्याचा अधिकार आम्हाला नाही, पण आपला धर्म किती चांगला आहे हे सांगण्याचा आहे की नाही? तुम्ही ह्याच रे, तुम्ही जेही असाल, फक्त आमच्या मुलांना शिक्षण द्यायला शिका, त्यांच्यावर संस्कार करायला शिका, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर घडते आता 450 वर्षांपूर्वी जेव्हा पुरंदरचा तह झाला होता ना, तहात महाराजांना 23 किल्ले
आणि 4 लाख हुनांचा प्रदेश त्या औरंगजेबाला द्यावा लागला. आता सगळा प्रदेश देऊन किंवा किल्ले देऊन सगळं संपलं नव्हतं, तर औरंगजेबाला भेटायला जायला लागणार होतं. आता जाताना शिवाजीराजे एकटे गेले नाहीत, तर एवढ्या वर्षा 9 वर्षांचे शंभूराजांनाही घेऊन गेले. रस्त्यात आहेत, पोहोचले औरंगजेबाकडे 9 वर्षांचे शंभूराजे. आता त्या शंभूराजांचं राजबिंदर रूप पाहून औरंगजेब फार खुश झाला आणि त्या औरंगजेबानं छत्रपती संभाजी महाराजांना एक हत्ती बक्षीस दिला. आता 9 वर्षाचं मूल जर तुम्हाला दिसलं किंवा मला सुद्धा दिसलं तर आपल्याला वाटतं त्याची थोडीशी मस्करी करावी. तसंच त्या औरंगजेबाला वाटलं आणि बाजूलाच दिलेर खान होता, त्याला वाटलं की या शंभूराजे 9 वर्षांचे तर आहेत, त्यांची थोडीशी मस्करी करावी. म्हणून मस्करीतच त्या दिलेर खानानं शंभूराजाने विचारलं, शंभूराजे आप इतने छोटे और ये हाथी इतना बड़ा. औरंगजेबाने हत्ती बक्षीस दिलाय. शंभूराजे आप इतने छोटे और ये हाथी इतना बड़ा, इसे आप महाराष्ट्र में कैसे लेकर जाओगे. तसा 9 वर्षांचा शुभांचा छावा कडाडला. दिलेर खान, ये तो जानवर है, बैठ कर जाएंगे, नहीं आए तो खींच कर ले जाएंगे. काय उत्तर दिलं दिलेर खान, ये तो जानवर है, बैठ कर जाएंगे, नहीं आए तो खींच कर ले जाएंगे, लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको 23 किले दिए ना, वो अभी तक महाराष्ट्र में, उससे आप आगरा कैसे लेकर आओगे. हे एवढेसे शंभूराजे सांगतात. आता थोड्या दिवसात पुन्हा औरंगजेबाने प्रश्न विचारला, शंभूराजे आपण उत्तम कुस्ती खेळता, उत्तम मल्लविद्या जाणता असं आम्ही ऐकू नयेत, मग तुम्ही आमच्या दरबारातील एखाद्या मल्लाशी कुस्ती खेळा का. तसा 9 वर्षाचा शुभांचा छावा मिळाला. औरंगजेब, आम्ही फक्त आमच्या लायकीच्याच मल्लांची कुस्ती खेळतो आणि तुझ्या दरबारात आमच्या लायकीचा एकही मल्ल नाही. हे महाराष्ट्राचं पाणी होतं आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान वयाच्या 9व्या वर्षी औरंगजेबानं दाखवून दिला. का दिला हा सर्वात मोठा प्रश्न. हे मी सांगितलं का दिला, कारण त्यांना माहिती होतं आमच्या वडिलांनी कधी अपमान सहन केला नाही, आम्ही सुद्धा करणार नाही. आमच्या आई अन्यायाविरुद्ध लढल्या, आम्ही सुद्धा लढू. हे संस्कार त्यांच्यावर झाले होते. आज आम्हाला वाटतं आमच्या मुलानं शिवबा व्हावं, शिवरायांचा मावळा व्हावं, पण खरं सांगा, इथे बसलेल्या किती आई अशा आहेत की त्यांनी आपल्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला त्याला एखादं पुस्तक भेट दिलं नाही. भले त्याला तेव्हा वाचता येत नाही, पण तुम्ही सांगितलंय, बाळा आज मी जी काही स्वाभिमानाने जगते, जी काही जगते, जी काही सक्षम होऊ शकले ना, ते या शिवाजीराजांमुळे, या संभाजीराजांमुळे. अशा किती मुलांना सांगितलंय? नाही सांगितलं. मुलांना आईवडिलांचं अनुकरण करतात. हे बघा, सकाळी 7 वाजता मुलगा कॉलेजला निघाला की वडील काय सांगतात बरं, बाळा माणसानं व्यसन करायचं नाही. संध्याकाळी 7 वाजता तेच मूल घरात आल्यावर वडील सांगतात, बाळा जा जरा हे सिगारेट पेटवून आण, आणि ते मूल पेटवून आणतं. मग सांगा मुलांच्या मनावर कुठले संस्कार होत आहेत. फार महत्त्वाची गोष्ट आहे. मला एवढंच सांगायचं आहे, मुलांना दोष देऊन फायदा नाही आहे, आणि प्रत्येक गोष्टीत त्यांना संस्कार करताना फोर्स करून सुद्धा फायदा नाही आहे. कारण सांगू, प्रत्येक हाताची 5 बोटं सारखी आहेत नाही. तर प्रत्येक मूल अभ्यासात हुशार असेल किंवा प्रत्येक मूळ खेळामध्ये हुशार असेल, प्रत्येक मूळ गायनामध्ये हुशार असेल असं काही नसतं. प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळे गुण आहेत आणि ते आईनं ओळखणं फार गरजेचं आहे. कारण आज लता दीदींसारखं गाणं अशोक सराफ म्हणू शकतात. अशोक सराफसारखी ॲक्टिंग सचिन तेंडुलकर करू शकतो. सचिन तेंडुलकर सारखा षटकार तुम्ही आम्ही मारू शकतो. तुम्ही आज मला सांगितलं 2 तास बोल, मी 4 तास बोलेन, पण तुम्ही सांगितलं तिथे एक डान्स कॉम्पिटिशन आहे, ते डान्स करून जा. माझ्यात शक्य नाही आहे. प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळे गुण आहेत ना, ते वेगळे गुण शोधण्याचा तुम्ही प्रयत्न करा. मुलांमधले वेगळे गुण तुम्ही आम्ही शोधले पाहिजेत. कारण
क्रिकेटचा बादशा सचिन तेंडुलकर प्रत्येकाला माहिती आहे. जो सचिन तेंडुलकर 12वीला इंग्लिश विषयात नापास होता ना, त्याच सचिन तेंडुलकरचा धडा आज 12वीच्या इंग्लिशच्या पुस्तकात. काळ बदलतो, फक्त काळासोबत संघर्ष करण्याची तुमची तयारी असली पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. हे बघा, तुम्ही अभ्यास करू नका या मताची मी नाही, पण गुणपत्रिकेला गुणांची सूज म्हणजे फक्त तुमची गुणवत्ता असते असं नाही, तर बाकी खूप गोष्टी असतात. म्हणजे तुमच्या मुलाला हे करच, तुला हा खेळ खेळताच आला पाहिजे असं न सांगता, तो जर अभ्यासामध्ये हुशार असेल तर त्याला त्याच्यासाठी प्रोत्साहित करायला शिका. तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्या मुलांवर खऱ्या अर्थानं बालसंस्कार होतील. आता दुसरं, महिला सक्षमीकरण, फार महत्त्वाचा विषय. ताईंनो, महिला सक्षमीकरणास या विषयावर मी सांगण्याआधी तुम्हाला फार सुंदर सांगेन, लेक म्हणजे काय असते आणि ती आपल्या बापासाठी काय असते. कारण जेव्हा बाप लेकीचं नातं समजून घेऊ ना, तेव्हा खऱ्या अर्थानं आपण महिला सक्षमीकरण समजून घेऊ शकतो. आता मोस्टली इथे आले हळदी कुंकू आहे, तेव्हा सगळ्यांची लग्न झालेत, तेव्हा सगळ्यांनी हा अनुभव घेतलेला आहे. पण ताईंनो, मला एक सांगावंसं वाटेल, बाप म्हणजे काय असतो आज महिला दिनानिमित्त. तुम्ही एक मुलगी म्हणून लहानाची मोठी होता, पण त्यासाठी तुमच्या बापाने किती कष्ट घेतलेले असतील हा सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न. बापाचं आपल्या मुलावर जेवढं प्रेम असतं ना, त्याच्यापेक्षा थोडं का जास्त होईना मुलीवर असतं. आज महिला दिन आहे म्हणून मी असं बोलत नाही, पण खरी वस्तुस्थिती आहे. इथे सर बसलेत, कोणालाही विचारा, मुलावर नाही आहे असं नाही आहे, पण त्याच्यापेक्षा 1% तरी जास्त प्रेम आपल्या मुलीवर असतं. त्याला माहिती असतं 4 दिवस चिमणीसारखी थुई थुई नाचे आणि तिच्या नवऱ्याच्या घरी एक दिवस निघून जाईल. आता तुम्हाला घरी यायला, जेव्हा तुम्ही कॉलेजच्या वयाच्या होतात तेव्हा तुम्हाला घरी यायला जर 2 मिनटं उशीर झाला ना, तर तुमच्या आईला 100 वेळा विचारायचा, काय गं कुठे राहिली असेल, गाडी भेटली असेल की नाही, काही प्रॉब्लेम आला असेल का, शाळेत थांबवलं असेल का, कॉलेजमध्ये थांबवलं असेल का, असं सांगून 100 वेळा तो तुमच्या आईला विचारायचा. तो तुमचा बाप होता. विचारायचा ना का माझी लेक कधी येईल ही काळजी करायचा. बाप म्हणजे काय असतो सांगू का ताईंनो? आम्हाला बाप आई कळाली, पण बाप कळायचा राहिला. कसं? आई मला भूक लागली, आई मला भूक लागली असं सांगितल्यावर जेवण बनवून देणारी आई तुमच्या आमच्या लक्षात राहिली, पण ते जेवण, ते धान्य ज्या बापानं घरात आणलंय तो बाप किती मुलांच्या लक्षात राहिला. आई मला खाऊ खायला पैसे दे असं सांगितल्यावर 10 रुपयाची नोट काढून देणारी आई तुमच्या आमच्या लक्षात राहिली, पण ती 10 रुपयाची नोट ज्याने कमवून आणले तो बाप किती मुलींच्या लक्षात राहिला. आई मला नोकरी लागली म्हणून गावभर पेढे वाटणारी आई तुमच्या आमच्या लक्षात राहिली, पण ती नोकरी तुम्हाला लागावी ना म्हणून त्या साहेबाच्या पाया पडणारा बाप किती मुलांच्या लक्षात राहिला. मला मुलगी झाली म्हणून जो गावभर पेढे वाटत फिरतो ना, त्या व्यक्तीचं नाव म्हणजे ताईनो बाप आहे. माझ्या ताटातील पहिला घास माझ्या छकुलीला, माझ्या लेकीला भरबाबा म्हणून त्याच्या ताटातील पहिला घास तुमच्या तोंडात टाकतो ना, त्या व्यक्तीचं नाव म्हणजे ताईनो बाप आहे. माझी मुलगी शाळेत जायला निघाली, तिला चांगले कपडे मिळावे म्हणून त्याची फाटलेली बनियान जो 100 वेळा शिवून घालतो ना, त्या व्यक्तीचं नाव म्हणजे ताईनो बाप आहे. माझी मुलगी कॉलेजला जायला निघाली, तिला चांगली चप्पल मिळाली म्हणून त्याची तुटलेल्या चपलीकडे जो लक्ष सुद्धा देत नाहीत ना, त्या व्यक्तीचं नाव म्हणजे ताईनो बाप आहे. माझी मुलगी चांगल्या घरात नांदावी म्हणून रात्रंदिवस जो रक्ताचं पाणी करतो ना, त्या व्यक्तीचं नाव म्हणजे ताईनो बाप आहे. माझी मुलगीला आनंदात ठेवावं म्हणून तुमच्या नवऱ्याला हुंडा देण्यासाठी 24 तास काम करतो ना, त्या व्यक्तीचं नाव म्हणजे ताईनो बाप आहे. वडिलांना आम्ही रडताना पाहिलंय, पण आईला मी रडताना पाहिलंय, पण वडिलांना पाहिलेलं नसतं. सगळ्यांच्या घरातली परिस्थिती सारखी आहे म्हणून सांगते, बाप कधी रडतो? त्याच्या लेकीचं लग्न असतं,
दिवसभर मिरवतो, माझ्या फेटा घालून मिरवतो, माझ्या छकुलीचं लग्न आहे, माझ्या लेकीचं लग्न आहे, इकडनं तिकडनं जेवणाच्या मांडवात वराडात सगळीकडे मिरवत असतो. माझ्या लेकीचं लग्न आहे, माझ्या छकुलीचं लग्न आहे, सगळ्यांना सांगत फिरतो, गावभर आमंत्रण देतो, वेळ आली तर स्वतः जेवण वाढवायला जातो आणि सगळे आनंदात करतो. आता मात्र संध्याकाळची वेळ होते, तुमच्या डोक्यावर अक्षता पडतात, तुमच्या नवऱ्याची गाडी येते, तुम्ही जायला निघता, आईच्या गळ्यात पडून तुम्ही ढसा ढसा रडता आणि तुमचा बाप येतो, हळूच तुमचा हात तुमच्या नवऱ्याच्या हातात देतो आणि सांगतो, जावाई बापू, लहानपणापासून त्या हाताच्या फोडाप्रमाणे जपलं मी माझ्या लेकीला. कालपर्यंत भातुकलीचा संसार करणारी माझी लेक आज खऱ्या आयुष्यातील संसार करायला निघाली आहे. कालपर्यंत माझ्याकडे हट्ट करणारी लेक आज तिचा संसार करायला निघाली आहे. तिला जपा. आणि तुमची गाडी नवऱ्याच्या घरी निघून गेल्यानंतर त्या भरलेल्या मांडवात वाघाच्या काळजाचा बाप एकटा रडतो ना, त्या व्यक्तीचं नाव म्हणजे ताईंनो बाप आहे, त्या व्यक्तीचं नाव म्हणजे ताईंनो बाप आहे. त्यामुळे तुमच्या बापाची मान तुमच्यामुळे खाली जाईल असं कधीच वागू. हे खास तरुणींसाठी आहे, पण बाप म्हणजे काय हे सांगणं फार गरजेचं आहे. कारण ताईंनो, तुम्ही जर 7 वाजता बसस्टँडला असलात ना, तर तुमच्या वडिलांना ठामपणे सांगितलं पाहिजे, माझी वाघीण आहे, ती घरी येईलच सुखरूप, हा विश्वास वडिलांना असला पाहिजे. ताईंनो, हे बघा, 450 वर्षांपूर्वी जेव्हा त्या औरंगजेबाला वाटलं होतं या स्वराज्यात कुणीच उरलं नाही, छत्रपती शिवाजी महाराज गेले, छत्रपती संभाजी महाराज गेले, आता मात्र कुणीच उरलं नाही. पण तेव्हा महाराणी ताराराणी उभ्या राहिल्या व त्या औरंगजेबाला 9 वर्ष टक्कर दिली व त्या औरंगजेबाला दाखवून दिलं, मराठ्यांच्या पोरींना ज्या हाताने फुगड्या खेळता येतात ना, त्याच हातानं तलवारी सुद्धा चालवता येतात. आणि त्या औरंगजेबाला 9 वर्ष टक्कर दिली. किती वर्ष? 9 वर्ष एका स्त्रीने टक्कर दिली, त्याच ताराराणीच्या, त्याच जिजाऊच्या लेखी आहात ना. मग का? हे बघा, आज काय होतं, एखादी ताई संकटात असली ना की ती काय म्हणते, हा दादा येईल मग मला वाचवेल, तो दादा येईल मग मला वाचवेल. पण ताईने मी तुम्हाला एक सांगू, हा दादा येईल मग तुम्हाला वाचवेल, तो दादा येईल मग मला वाचवेल असा विचार करण्यापेक्षा मला स्वतःला वाचवायला, माझं स्वतःचं रक्षण करायला सक्षम होईल हा विचार करायला शिका, तेव्हा खऱ्या अर्थानं महिला दिन साजरा होईल. हे बघा, याची त्याची मदत घेण्यापेक्षा तुम्ही खूप स्वाभिमानी आहात. हे बघा, आता जे पुरुष विचारतात की स्त्रीनं आमच्यासाठी काय केलं, पण ते तुमच्या स्वतःला माहिती. कपाळ तुमचं आहे पण कुंकू त्यांच्या नावाचं आहे, कपाळ तुमचं आहे, टिकली त्यांच्या नावाची आहे, गळा आपला आहे पण मंगळसूत्र त्यांच्या नावाचे आहेत, पाय तुमचे आहेत, पंजण त्यांच्या नावाचे आहेत, बोटं तुमची आहेत, फेडवे त्यांच्या नावाचे आहेत. मग या पलीकडे अजून स्त्रीनं काय केलं पाहिजे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. जेव्हा पुरुषांना आपलं महत्त्व कधी कळेल माहिती आहे का, जेव्हा स्त्रीला स्वतःला स्वतःचं महत्त्व कळेल. स्त्री जर स्वतःला कमी समजत असेल तर मग हे होऊ शकत नाही. आज स्त्री सक्षम राहिली तर बलात्कार थांबतील. त्याला मी प्रत्येक व्याख्यानात असं किंवा कोणीही म्हणताना म्हणतं की प्रत्येक मुलानं छत्रपतींची नजर व्हावी त्याची, पण मी म्हणेन प्रत्येक मुलगी जिजाऊ झाली ना तर कुठल्याही नराधमाची हिंमत होणार नाही मुलींकडे वाकड्या नजरेनं बघण्याची. आणि इतकं सक्षमीकरण स्वतःचं तुम्ही केलं ना तर खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या मातीतले असतील की कुठलेही बलात्कार थांबायला वेळ लागणार नाही. जर तो सक्षमीकरण आपण स्वतःमध्ये आणलं, आपण सक्षम झालं तर कुठल्याही ताईसाठी मोर्चे काढावे लागणार नाहीत आणि कुठल्याही ताईसाठी कॅन्डल मार्च काढावे लागणार नाहीत. तुम्ही स्वतः सक्षम झालात तर ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. ज्या शाहिस्ता खानाची छत्रपती शिवाजी महाराजांनी बोटं कापली होती, तो शाहिस्ता खानना दररोज डायरी लिहायचा. त्या डायरीत त्याने लिहिलं होतं, जेव्हा शाहिस्ता खानाची बोटं येऊन कापली तेव्हा सगळीकडे हाकार माजला होता. शाहिस्ता खानाची बहीण येऊन सांगते, भाई गजब हो गया भाई, भाई गजब हो गया भाई, वो शिवा
स्वतःचा हात रक्ताने भरलाय, 3 बोट कापल्यात, बोटातून घळा रक्त वाहतंय आणि तो शाहिस्ता करून म्हणतोय, बहन ये शिवा किसी की उंगलियां काट सकता है, ये शिवा किसी की गर्दन काट सकता है। बहन ये शिवा किसी की उंगलियां काट सकता है, ये शिवा किसी की गर्दन काट सकता है, मगर ये शिवा किसी की बेटी पर या औरत पर हात नहीं डाल सकता। हे विचार होते आपल्या राजांविषयी त्यांच्या शत्रूचे, हे विचार होते आणि हे संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये होते, कारण त्या राजमाता जिजाऊंनी त्यांना दिले होते। तुम्ही तुमच्या मुलाला देत नाहीत असं मी सांगत नाही, हा संस्कार तर प्रत्येक आई देते की परस्त्रीकडे माते समान बघावं, पण प्रत्येक आई जिजाऊ होण्याचा प्रयत्न करत नाहीत ना, हीच सर्वात मोठी शोकांतिका आहे। आज आमची आई मुलाच्या हातात टीव्हीचा रिमोट देते आणि म्हणते आमच्या मुलांना शिवाजीराजे व्हावं। कसे होते हे बघा, कर्तृत्ववान होण्यासाठी मोठ्यांच्याच पोटी जन्म घ्यावा लागतो असं काही नसतं, ही सगळ्यात सत्य परिस्थिती आहे, खूप सत्य परिस्थिती आहे। आता छत्रपती शिवाजी महाराजांचे काही आजोबा छत्रपती होते, वडील छत्रपती होते का? नाही, त्यांनी तिथून सुरुवात केली। ही सुरुवात आमच्या मुलांना करण्यासाठी आम्ही प्रेरणा देणं फार गरजेचं आहे ताईंनो। बघा, आज मी इथपर्यंत आले, मला आज छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती महाराष्ट्र राज्य युवा प्रवक्ता पद, मला पदाचं सांगायचं नाही, तर त्यातून तुम्ही काय घ्यायचं हे तुम्हाला सांगायचं। काही वर्षांपूर्वी असा एक दिवस होता, पावसाळ्याचे दिवस होते, जोरात वारा पाणी सुरू होता, इतका की म्हणजे काही लोकांच्या घराचे पत्रे सुद्धा उडून गेले होते, इतका वारा पाणी होता। काही वर्षांपूर्वीची सत्य परिस्थिती सांगते। आम्ही घरी येतो, मी, माझी आई आणि छोटी बहीण, तिघी घरी होतो, भरपूर पाणी होतं आणि आमच्या घराचा ना दरवाजा तुटला, एवढं जोरात पाणी होतं, दरवाजा तुटला। आता इतकी जोरात हवा होती ना की स्मशानभूमीचा एक पत्रा उडला आणि आमच्या घराजवळ येऊन पडला, मागे स्मशानभूमी आहे त्यामुळे येऊन पडला। तो स्मशानभूमीचा उडून आलेला पत्रा त्या रात्री माझ्या आईने आमच्या घराला लावला। स्मशानभूमीचा, आपण घाबरतो प्रत्येक गोष्टीला, पण स्मशानभूमीचा उडून आलेला पत्रा माझ्या आईने माझ्या घराला लावला। तेव्हा एवढी वाईट परिस्थिती होती की त्यावेळी एक घराला दार लावण्याची परिस्थिती नव्हती, पण आज खऱ्या अर्थानं मला एक साधी सुधी देवयानी विलास घरत ते छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती युवा प्रवक्ते शिवव्याख्याती कुमारी देवयानी प्रशाली विलास घरत ही जी निर्माण करून दिली ना, ती माझ्या आईने, ती एका स्त्रीने, ही ओळख तिने मला निर्माण केली होती। त्यावेळी आमची अशी परिस्थिती नव्हती की माझी आई मला एखादं खेळणं घेऊन देईल, पण माझ्या आईनं माझ्या हातात शिवचरित्र दिलं, म्हणून आज मी इथपर्यंत येऊ शकते, इथपर्यंत बोलू शकते। आज मला आजची परिस्थिती ज्या त्या परिस्थितीत आणि या परिस्थितीत फार बदल आहे, कारण तेव्हापासून तिने संघर्ष केला, म्हणून आज मी इथपर्यंत येऊ शकले। हे मी महिला दिनाच्या दिवशी अभिमानाने सांगेन, कारण मी 2 वर्षांची होते आणि माझी छोटी बहीण श्रावणी, म्हणजे छोटी बहीण 5 महिन्याची पोटात होती तेव्हा माझे वडील वारले। तेव्हापासून माझ्या आईने जे कष्ट केले, 12-12 तास काम करून आज मला खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्यात जी ओळख निर्माण करून दिली ना, ती एका स्त्रीने दिली। त्यामुळे प्रत्येक स्त्रीमध्ये ती ताकद आहे, मी फक्त माझ्या आईतच आहे असं म्हणणार नाही, तीच ताकद प्रत्येक स्त्रीमध्ये आहे। ती ताकद तुम्ही ओळखायला शिका, तुमच्या मुलांना खऱ्या अर्थानं आधार व्हायला शिका। हे जर तुम्ही केलं ना तर ताई खऱ्या अर्थानं आजचा महिला दिन साजरा होईल। मी असं म्हणणार नाही की तुम्ही जिजाऊ व्हा, ते मी आज व्याख्यान करते, महाराष्ट्रावर जाते म्हणजे मी जिजाऊ होऊ शकते असं नाही आहे, पण आपण जिजाऊंची लेक तर होऊ शकतो ना, स्वतःसाठी सक्षम तर होऊ शकतो ना। हे बघा, तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार, लक्षात ठेवा, तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे महाराष्ट्राची वाघीण तू, भवानी चव्हाण आहे, भगव्याची रक्षिणी तू, भगव्याची रक्षिणी तू, महाराष्ट्राची तू मेक आहे
आणि तुम्ही समजू नको स्वतःला तू जिजाऊ उंची लेखाय, तुम्ही समजू नको स्वतःला तू जिजाऊ उंची लेखाय. आज पावणे 400 वर्षानंतर तुम्ही आम्ही ओढून सांगतो, राजा पुन्हा जन्माला या म्हणून सांगते. माझ्या आईने लिहिलेली एक छोटीशी कविता. राजा धन्य धन्य तुमची जिजाऊ माता, पुत्र घडविला त्यांनी ऐसा. धन्य धन्य तुमची जिजाऊ माता, पुत्र घडविला त्यांनी ऐसा. आज पावणे 400 वर्षानंतरही राजा गायली जाते तुमच्या शौर्याची गाथा, पण आज मात्र जिजाऊला गर्भातच मारली जाते. निघाला जरी असेल गर्भपाताचा कायदा, निघाला जरी असेल गर्भपाताचा कायदा, तरीही मुलगी झाली तर आईला जिवंत जाळण्याचा होतो इथे गुन्हा. म्हणून वाटतं राज जन्म घ्यावा तुम्ही पुन्हा एकदा, म्हणून वाटतं राज जन्म घ्यावा तुम्ही पुन्हा एकदा. राज काय त्या तुमच्या जिजाऊ माता, नातू घडविला त्यांनी ऐसा. राज काय त्या तुमच्या जिजाऊ माता, नातू घडविला त्यांनी ऐसा. आज पावणे 400 वर्षानंतरही राज या महाराष्ट्रात तुमच्या लेकराच्या डरकाईची सभा. आज पावणे 400 वर्षानंतरही राज या महाराष्ट्रात तुमच्या लेकराच्या डरकाईची सभा, पण आज मात्र आमची आजी वृद्धाश्रमात ढसा ढसा रडते. यावर कुठेतरी निघायला हवाच कायदा. म्हणून वाटतं राज जन्म घ्यावा तुम्ही पुन्हा एकदा, म्हणून वाटतं राज जन्म घ्यावा तुम्ही पुन्हा एकदा. राज पावणे 400 वर्षांपूर्वी त्या सुभेदाराच्या सुनेला आई म्हणून तुम्ही तिला दिला 44 नजराणा. राज पावणे 400 वर्षांपूर्वी त्या सुभेदाराच्या सुनेला आई म्हणून तुम्ही तिला दिला 44 नजराणा, पण आज मात्र इथे 3 वर्षांच्या 13 वर्षांच्या 50 वर्षांच्या माय बहिणीवर होतो बलात्काराचा गुन्हा. अरे या महाराष्ट्राच्या मातीत, अरे या महाराष्ट्राच्या मातीत त्याचे हात कलम करणारा आता खरंच कोणीतरी, त्या राज्याच्या पाटलाचा हात कलम करणारा आता खरंच कोणीतरी हवा. म्हणून वाटतं राज जन्म घ्यावा तुम्ही पुन्हा एकदा, म्हणून वाटतं राज जन्म घ्यावा तुम्ही पुन्हा एकदा. पण आज पावणे 400 वर्षांपूर्वी नंतर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील की माहिती नाही, पण तुम्ही स्वतः जिजाऊ होण्याचा एक प्रयत्न करायला शिका आणि स्त्रीनं समजून घ्यायला शिका. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आज तुम्ही आई आहात, पण याआधी तुम्ही एक लेक होतात. तुम्हाला आई म्हणजे तुम्ही कोणाचे तरी लेक होतात. त्यावेळीची सत्य परिस्थिती मांडू तुमच्यासमोर. एक कवी फार सुंदर वर्णन करतात आईचं वर्णन करताना. आई दुपारी उठले आणि आपण सकाळी, असं कधी घडलंय? आई दुपारी उठले आणि आपण सकाळी, असं कधी घडलंय? आई जेवायच्या आधी आईचं दाट आपण कधी वाढलंय? बरं, आपण बाहेरून येताना आईसाठी कधी काय आणतो सांगा ना. तुम्ही बाहेरून येताना आईसाठी कधी काय आणता बरं? तुम्हीच सांगा. तुमच्या स्वतःच्या आईचा फेवरेट कलर कोणता? आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केली आहे? आई करते बाळांसाठी, पण आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केली आहे? पाहिलं का आई शेवटची कधी ऑनलाईन आली आहे? तिच्या मैत्रिणींची बड्डेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलावून देतो. तिच्या बड्डेची पार्टी तिच्या मैत्रिणीला बोलावून देतो. तिने केलेला पसारा कधी आपण आवरतो नाही. एवढं करूनही बाळाला कोणी काही बोललं तर तिचं मन येतं भरून. एवढं करूनही बाळा कोणी काही बोललं तर तिचं मन येतं भरून. आपण मात्र बोलताना शिव्या आईवर. बाळांनो, आईची आई होऊन कधीतरी जगा ना. तिचा खडबडीत हात हातात घेऊन बघा ना. बाळांनो, आईची आई हातात घेऊन कधीतरी जगा ना. तिच्या खडबडीत हातात हात घेऊन बघा ना. उगाच कशाला त्या अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा हाणता. आईच्या पोटी जन्माला येता आणि देव कुठे म्हणता. जग जिंकायचंय काय तुम्हाला? जग जिंकायचंय का तुम्हाला? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही, झेप कमी पडते. कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही, झेप कमी पडते. आईने कडीवर घेतल्यावरच आपली उंची वाढते. आईने कडीवर घेतल्यावरच आपली उंची वाढते. ही आई असते. या आईला समजून घ्यायला शिका. तेव्हा खऱ्या अर्थानं आमच्या आईनं आमच्यासाठी किती कष्ट घेतले, यावरून आम्ही किती खंबीर असलं पाहिजे हे तुमच्या आमच्या लक्षात आहे. खऱ्या अर्थानं हे समजून घेणं
गरजेचं आहे ताई. मी म्हणाले शिक्षणाबद्दल म्हणाले, मी प्रत्येक गोष्टीबद्दल म्हणाले, पण तुम्ही हे करू नका ते करू नका असं माझं सांगण्याचा हेतू नव्हता. गेले एक तास झाला आपल्याला कळलं सुद्धा नाही. पण जाता जाता मी ताईंना तुम्हाला सांगेन, 450 वर्षांपूर्वी राजमाता जिजाऊनी असा शिवबा घडवला होता ना, की आज 450 वर्षानंतर सुद्धा आम्ही त्यांना आदर्श मानतो. ते राजे का घडले? कारण जिजाऊ तितक्या सक्षम होत्या. ताईंना तुम्ही सक्षम व्हायला शिका. तुम्ही स्वतः जर सक्षम झालात ना तर कुठल्याही तुमच्या बहिणीसाठी असेल, आता मगाशी ह्या ताईंनी उल्लेख केला जे अँकरिंग करत आहेत, बदलापूरची घटना असेल किंवा कुठलीही घटना असेल, डॉक्टर ताईंची घटना असेल, मग त्या कुठल्याही ताईसाठी मोर्चे काढावे लागणार नाहीत आणि कॅन्डल मार्च काढावे लागणार नाहीत. जर तुम्ही सक्षम झालात ना तर त्या नराधमांना वाटेल की आज मुली सक्षम झाल्यात, आम्ही काहीही करू शकत नाही. हा विचार त्यांच्या मनात आहे. तुम्ही झाशीच्या राणींची लेक आहात, तारा राणींची लेक आहात, मग तसं वागायला शिका ताई. हे बघा, तुम्ही नटा थटा हौस मी सुद्धा करते, तुम्ही सुद्धा करता, पण त्याचप्रमाणे खंबीर व्हायला शिका. उद्या रात्री 1 वाजता जरी तुम्ही कुठे अडकलात ना तरी तुम्ही ठामपणे आणि निधड्यात छातीने म्हणायला पाहिजे, मी जिजाऊंची लेक. मला माहिती नाही आत्ताच्या तरुणांची असेल, नराधमांची असेल, नजर छत्रपतींची होईल हे मी सांगू शकत नाही, पण आत्ताची लेक, आत्ताची स्त्री जर जिजाऊंची लेक झाली ना तर खऱ्या अर्थानं ताईंनो महिला दिन साजरा होईल. एवढं जरी तुम्ही आजच्या व्याख्यानाच्या माध्यमातून घेतलं तर खऱ्या अर्थानं आजचा महिला दिवस साजरा होईल. ताई, बोलण्यासारखं खूप आहे, पण थांबावं तर प्रत्येकाला लागतं. 1 तासभर मी तुम्हाला काही सांगितलं, एक तुमची लहान बहीण म्हणून सांगितलं. आता तुम्ही सगळ्याच माझ्यापेक्षा मोठ्या आहात, तर मी तुम्हाला शिकवावं इतकी मोठी मी नाही, पण एक सत्य परिस्थिती मी तुमच्यासमोर मांडले ती तुम्ही समजून घ्या इतकंच मी अपेक्षा करते. यातलं मी असं म्हणणार नाही की तुम्ही 100% घ्या, बाकी काही घ्या ना घ्या, फक्त तुमचं स्वतःचं रक्षण करण्यासाठी तुम्ही सक्षम व्हा इतकंच मी आजच्या व्याख्यानाच्या माध्यमातून सांगेन. शब्दालाही कोडं पडेल अशी काही गोड माणसं असतात. त्यातीलच वारकरी तत्वज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू संस्थापक आणि माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण डॉक्टर कैलास महाराज निचिते यांच्या चरणावर मी प्रथमतः नतमस्तक होते. त्यानंतर मगाशी बोलताना मला कळालं की आता आपल्या शाळेला 25 वर्ष पुढच्या वर्षी पूर्ण होतात. अमृत महोत्सवी वर्ष. आता तुम्ही सगळे रौप्य महोत्सव तुम्ही सगळं पाहिलं का? एक खऱ्या अर्थानं मनापासून मान्य करा, आपलं 1 मुलं असतं किंवा 2 मुलं असतात. कधीतरी आपण चिडून म्हणतो ना, कधीतरी कंटाळा येतो की नाही त्यांना सांभाळता की कसं सांभाळायचं आहे ना, पण तुमच्या सगळ्यांच्या मुलांना हे जे सांभाळतात ना ते हे आहे. आपल्याला घरचं 1 मूल 2 मूल सांभाळताना आपली हैराणी होते, मग तुमच्यासारख्या कितीतरी तुमच्या मुलांना, हजारो मुलांना सांभाळायचं काम हे विद्यामंदिर करतात, हे शिक्षक करतात. मग त्यांच्या सर्वांच्या चरणावर मी नतमस्तक होते. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे ताई, कारण आपल्या मुलांना आपल्याला सांभाळता थकतो, एवढ्या मुलांना सांभाळणं काही खायची गोष्ट नाही. त्यामुळे तुमच्या शाळेचेही मी अभिनंदन करते की तुमच्या ह्या शाळेतून शिकून गेलेले अनेक विद्यार्थी, कोणी डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर झालेत, खूप मोठे झालेत. आणि महत्त्वाचं म्हणजे मुली, या शाळेतून शिकून गेलेल्या मुली खूप पुढे गेल्यात. आज महिला दिनानिमित्त फार अभिमानाची गोष्ट आहे की ज्या शाळेत तुमची मुलं शिकतात त्या शाळेत इतकं सुंदर ज्ञान दिलं जातं का आज मुलं इतकं शिकतात. खूप सुंदर आणि खूप अभिमान वाटतो मला शाळेचा की मी याआधी शाळेत भरपूर वेळा येऊन गेले आहे. शाळेची रचना असेल, शिक्षण व्यवस्था असतील, शिक्षक असतील, खरंच सगळं खूप सुंदर आहे. आणि त्यानंतर जिच्यामुळे आज मी इथे येऊ शकते, बोलू शकते, ती माझी आई, तिचे आभार मानते. सर, मला प्रत्येकाचं नाव माहिती नाही आहे, पण तुमच्या सगळ्यांचे आभार मानते. त्यानंतर माझे गुरुतुल्य ज्यांनी मला इथे आमंत्रित केलं, आज इथे आमंत्रित केलं त्याबद्दलच नाही तर खऱ्या अर्थाने गुरु कसा असावा ते मला ज्यांनी शिकवलं आणि माझ्या कौतुकावर प्रत्येक वेळी जे थाप देत, पाठीवर कौतुकाची थाप देत आले, जे एक मी 6वी 7वीला असताना ते आज मी इतकी मोठी झाली तरी माझ्यासोबत आहेत. आणि तुमची मुलं भाग्यवान आहेत
की त्यांना असे शिक्षक लाभले असे स्वप्नील पाटील सर यांच्या चरणात नतमस्तक होते. एक कोणत्या विशिष्ट शिक्षकाचा मला नामोल्लेख नाही करायचा आहे, पण मी आज ते मला गुरुतुल्य आहेत. म्हणून बाकी सगळ्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे मी आभार मानते. त्याच्यानंतर त्या फोटोग्राफर मॅडम, माईक सिस्टम सगळ्यांचे आभार मानते. आणि चुकून कुणाचे आभार मानायचे राहिले असतील त्यांचे आभार मानते. आज तुम्ही सगळ्यांनी मला ऐकून घेतलं त्या तुमचे आभार मानते. आत्ताच्या काळात कोणी कुणाला ऐकून घ्यायला तयार नसतं, पण तुम्ही गेले 1 तास मला ऐकून घेतलं, तुमचे आभार मानते. त्यानंतर तुमच्या संस्थेचे आभार मानते आणि आजच्या अध्यक्ष त्यांचे आभार मानते. तुमच्या शाळेचे सर्व पदाधिकारी संस्थांचे त्यांचे आभार मानते. आणि चुकून कोणाचे आभार मानायचे राहिले असतील तर त्यांचेसुद्धा आभार मानते. आणि झालेली सेवा माझे गुरुवर्य हरिभक्त पारण डॉक्टर कैलास महाराज निचिते यांच्या चरणावरही अर्पण करते. आणि बोलण्याच्या ओघात माझ्या तोंडून काही अपशब्द निघाले असतील तर ते माझे, आणि जे काही चांगले असेल ते माझे गुरुवर्य हरिभक्त पारण डॉक्टर कैलास महाराज निचिते यांच्या चरणावर मी अर्पण करते. धन्यवाद.